मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे 2 जबरदस्त मार्ग सांगणार आहे ज्यामुळे तुमचा मेंदू येणाऱ्या 21 दिवसांमध्ये यशस्वी होण्यासाठी 100% रिप्रोग्राम होईल। पण काही छोटे सकारात्मक बदल तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच म्हणजे आजपासून दिसायला सुरुवात होतील। कारण मी तुम्हाला हवेतल्या गोष्टी सांगणार नाही, कारण हे जे 2 मार्ग आहे हे थेट तुमच्या अंतर्मनातली प्रोग्रामिंग बदलतात। त्यामुळे तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ह्या 2 मार्गांपैकी पहिला मार्ग आहे योग्य स्वसंवाद तुमची वागणूक पूर्णपणे बदलू शकतो। मित्रांनो, ज्या प्रकारचे आपण विचार करतो तसेच आपण बनत जातो। ह्यामध्ये चांगले काय वाईट काय ह्याने काही फरक पडत नाही। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर जे काही बोलत असता, तुमच्या आतमध्ये असलेले तुमचे अंतर्मन त्या सर्व गोष्टी ऐकत असतं। ह्याने त्याला काही फरक पडत नाही काय बरोबर आहे काय चूक आहे, त्याच्यासाठी त्या सर्व गोष्टी खऱ्या असतात ज्या तुम्ही स्वतःबरोबर बोलत असता। तो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि जेव्हा एखादा विचार सातत्याने तुम्ही मनात घोळवता तेव्हा तो विचार तुमच्या अंतर्मनामध्ये कोरला जातो आणि त्याच प्रकारचे आयुष्य तुमच्या वाट्याला येते। आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या अंतर्मनात कोणत्या प्रकारचे विचार पेरता, चांगले की वाईट। न्यूरोसायंटिस्ट डॉक्टर जो डिस्पेन्झा म्हणतात, वयाच्या 35 मध्ये येईपर्यंत आपण जे काही असतो त्यातील 95% आयुष्य आपल्या अंतर्मनाचे प्रोग्रामिंग असते। हा अंतर्मनाचा प्रोग्राम म्हणजे तुमच्या मान्यता, धारणा, तुमची वागणूक, तुमच्या भावना, तुमच्या सवयी, दृष्टिकोन ह्या सर्वांचे मिश्रण असते जे तुम्हाला काही ठराविक कृती करण्यासाठी भाग पाडते। आपण जेव्हा कोणतीही कृती करतो तेव्हा आपला त्याच्यावर विश्वास असतो की आपण जे काही करत आहोत ते बरोबर आहे आणि ज्या गोष्टी करायच्या आपण टाळतो त्या गोष्टी करण्यावर आपला पूर्ण विश्वास नसतो। जर तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही की तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता, तुमच्या मनातली प्रोग्रामिंग बदलून तुम्ही एक यशस्वी आयुष्य जगू शकता, तर मग तुम्हीच काय ह्या जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला बदलू शकत नाही। आणि स्वतःवर विश्वास नसण्याचे सर्वात मोठे कारण आहे स्वसंवाद, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही स्वतःबरोबर मनातल्या मनात बोलता। आपण प्रत्येक सेकंद स्वतःबरोबर काही ना काही बोलत असतो। जर तुम्ही ह्या गोष्टीचा बारकाईने विचार केला तर तुमचे विचार म्हणजे बाकी काही नाही तर काही शब्द आहेत जे तुम्ही स्वतःबरोबर बोलण्यासाठी वापरत असता। एक उदाहरण बघूया। समजा एका व्यक्तीने एक नवीन कार घेतली आणि पुढच्याच दिवशी त्या कारचा ॲक्सिडेंट झाला। त्या नवीन कारचे प्रचंड नुकसान झाले। आता बघा इथे स्वसंवाद कसा काम करतो। ती व्यक्ती जर स्वतःला म्हणेल, माझे तर नशीबच फुटके आहे, केवढे मोठे नुकसान झाले आहे माझे, माझ्याबरोबर नेहमी असे का घडते, या अशा बोलण्यामुळे त्याला खूप त्रास होईल, स्वतःचा राग सुद्धा येईल। आता जेव्हा जेव्हा ती व्यक्ती आपल्या कारकडे बघेल तो नेहमी हेच दुःख अनुभवेल, त्याला वाईट वाटेल, राग येईल, त्याचा मूड खराब राहील। याचा परिणाम त्याच्या ऑफिसच्या कामावर, घरी, कुटुंबावर होईल, कारण त्याने स्वतःबरोबर रोज अशा गोष्टी बोलून बोलून एक चुकीची मानसिकता बनवून ठेवली आहे। दुसरीकडे समजा ती व्यक्ती निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह नाही पण वास्तविकतेला धरून स्वसंवाद साधेल। ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्वतःबरोबर हे बोलेल, एक गोष्ट चांगली झाली, मी वाचलो, मला काही नाही झाले, मी किती नशीबवान आहे, ह्या ॲक्सिडेंटमध्ये माझा मृत्यू सुद्धा होऊ शकला असता, मला साधे खर्चटले सुद्धा नाही, हे परमेश्वरा मी तुझा खूप कृतज्ञ आहे, नाहीतर माझ्या परिवाराचे काय झाले असते। स्वतःबरोबर असे बोलल्याने जेव्हा पण ती व्यक्ती नंतर आपल्या कारकडे बघेल किंवा जेव्हा कधी तो आपल्या ॲक्सिडेंट बद्दल विचार करेल त्याच्यामध्ये एक सकारात्मक फिलिंग निर्माण होईल आणि तो आपल्या आयुष्याकडे एका पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघेल। जेव्हा पण तो कोणतेही काम करेल किंवा त्याच्या मित्र नातेवाईकांबरोबर त्याचा संबंध येईल तेव्हा त्याची ही मानसिकता त्याचे आयुष्य अधिक सुंदर बनवेल, कारण त्याने रोज योग्य विचार करून आपल्या अंतर्मनाची योग्य प्रोग्रामिंग केली आहे। आता मी असे म्हणत नाही की तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे किंवा फक्त पॉझिटिव्ह बोलले पाहिजे। माझे म्हणणे आहे आपण नेहमी वास्तवतेला धरून योग्य विचार केला पाहिजे। त्यामुळे सुरुवात नेहमी ह्या गोष्टीपासून करा
की तुम्ही रोज वेळोवेळी प्रत्येक क्षणाला स्वतःबरोबर काय बोलता, स्वतःबरोबर काय संवाद साधता ह्याकडे लक्ष द्या. मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही ही गोष्ट करायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या अंतर्मनाची रिप्रोग्रामिंग व्हायला सुरुवात होईल. मला माहिती आहे सुरुवातीला हे करायला थोडे अवघड जाईल, मन बंड करेल, पण जर तुम्हाला आयुष्य बदलायचे असेल तर तुम्हाला ह्यामध्ये सातत्य आणि चिकाटी ठेवावीच लागेल. पण मित्रांनो, हे करण्याबरोबर अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे दुसरा मार्ग. तुमच्या मेंदूला पूर्णपणे रिसेट करून टाका. आपल्या मेंदूला रिसेट करण्याचा अर्थ आहे आपल्या मनामध्ये असलेल्या मान्यता, धारणा यांना पूर्णपणे बदलून टाकणे, ज्यामुळे तुमच्या ॲक्शन्स बदलतील. आणि एकदा ॲक्शन्स बदलले की तुमचे भविष्य बदलेल. पण वाटते तेवढे हे सोपे नाहीये, पण अशक्य सुद्धा नाहीये. आपल्या मेंदूला रिसेट करणे ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे बहिर्मन आणि अंतर्मन ह्या दोघांची सफाई करता. सर्वात आधी आपण आपले अंतर्मन स्वच्छ कसे करायचे ते पाहूया. पुढचे 21 दिवस तुम्हाला द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक रोज 30 मिनिट तुम्हाला जमेल तेव्हा ऐकायचे आहे. तुम्हाला पुस्तक विकत घ्यायची गरज नाही किंवा ह्या पुस्तकाची व्हिडिओ समरी सुद्धा ऐकायची नाहीये. ह्या पुस्तकाची ऑडिओ समरी मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये यूट्यूबवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. मला माहिती आहे हे ऐकायला थोडे विचित्र वाटत असेल, पण फक्त माझ्यावर विश्वास ठेवून हे एकदा करून बघा. आपल्या अंतर्मनाचे महत्त्व काय आहे ह्यावर आधारित जोसेफ मर्फी यांनी लिहिलेले हे पुस्तक आतापर्यंतचे सर्वात बेस्ट पुस्तक आहे. आता हे ऑडिओ पुस्तक ऐकण्याचे 2 फायदे आहेत. पहिला म्हणजे हे पुस्तक ऐकताना तुम्हाला मन एकाग्र करण्याची सवय लागेल. रोज 30 मिनिट ऐकताना तुम्हाला फक्त हेच पुस्तक ऐकायचे आहे, बाकी कोणतेही काम करायचे नाही. असे केल्याने तुमचे अंतर्मन रिप्रोग्राम व्हायला सुरुवात होईल. आणि दुसरा फायदा म्हणजे हे पुस्तक ऐकताना तुम्ही एका ध्यानाच्या अवस्थेमध्ये जाल. ह्याशिवाय तुम्हाला मनाचे वेगवेगळे आयाम समजतील जे आतापर्यंत तुम्हाला माहिती नव्हते. आपले मन अशाच प्रकारे काम करते. आपण जे काही त्याला ऐकू ते त्याच प्रकारचे विचार निर्माण करायला सुरुवात करते. आणि जेव्हा तुम्ही 21 दिवसांमध्ये तुमच्या मनामध्ये योग्य विचार पेराल, तुमच्या मनाला अंतर्मनाचे महत्त्व सांगाल, तेव्हा ते त्याच प्रकारचे विचार करायला सुरुवात करेल. यानंतर तुम्हाला छोट्या छोट्या कृती म्हणजे ॲक्शन्स घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही एखादी कृती करता, ॲक्शन घेता, तेव्हा त्यासंबंधी तुमच्या मनामध्ये एक मान्यता, बिलीफ निर्माण होते. एक उदाहरण बघूया. तुम्ही कधी जिममध्ये गेला नाहीत आणि अचानक एक दिवस जाऊन तुम्ही मोठमोठे वेट उचलू लागले, तेव्हा तुमच्या मनामध्ये ही मान्यता तयार होईल, जिमला जाऊन व्यायाम करणे खूप कठीण काम आहे आणि माझ्यामध्ये एवढी ताकद नाहीये की मी जिममध्ये जाऊन व्यायाम करेल. जोपर्यंत तुमची ही मान्यता असेल तोपर्यंत तुम्ही कधीच जिममध्ये जाऊन व्यायाम करणार नाही. अशाच प्रकारे तुमच्या मनात ज्या काही मान्यता आहेत ते तुम्ही आधी ज्या ॲक्शन्स घेतले आहेत त्याप्रमाणे तयार झाले आहेत. तुम्हाला जर आता तुमच्या हिताचे आणि अनुकूल मान्यता बनवायच्या असतील तर तुम्हाला ॲक्शन सुद्धा त्याचप्रमाणे घ्याव्या लागतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक नकारात्मक मान्यता तयार होण्यास एक मोठी ॲक्शन पुरेशी आहे, पण पॉझिटिव्ह मान्यता बनवण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या ॲक्शन्स घ्याव्याच लागतील. कारण फक्त विचार करून चालणार नाही, त्यासाठी ॲक्शन्स तर घ्याव्याच लागतील. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी अजिबात अवघड नाहीये, त्यामुळे ह्यासाठी तुम्हाला असा वेगळा वेळ काढायची गरज नाहीये. पण एकदा ह्या गोष्टी करून बघा आणि आयुष्यात काय चमत्कार घडतो ते तुम्हीच अनुभवा. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.